नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. व्यावसायिक सेवांचा अभ्यास आपला चालला प्रकरण क्रमांक 4चा आणि शेवटची व्यावसायिक सेवा आपल्या अभ्यासाची बाकी आहे ती आहे संदेशपट किंवा त्याला एक नाव आहे संप्रेषण, इंग्लिशमध्ये ज्याला आपण कम्युनिकेशन असं म्हणतो. साधारणतः प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतप्रभाव म्हणा, आपले विचार म्हणा किंवा आपल्याकडील माहिती म्हणा, आपल्याकडील गोष्टी म्हणा, प्रामुख्यानं शाब्दिक किंवा वैचारिक गोष्टी त्या आपल्याला एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित कराव्याशा वाटतात. तर या प्रक्रियेला आपण थोडक्यात आपण संप्रेषण किंवा संदेशवहन असं म्हणतो. एक सुधारित ज्या सुरुवातीच्या पातळीचं जे काही संप्रेषण किंवा संदेशवहन आहे तिथपासून आपण ते आजच्या स्थितीपर्यंत घेऊन आलो. मग आपण साधं ते सुरुवातीला भाषिक संदेशवहन, नंतर आपण लिखित स्वरूपाचं संदेशवहन, त्यानंतर आता पर आपण आजच्या स्थितीला नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण संदेशवहनाची किंवा संप्रेषणाची प्रक्रिया पार पाडतो. तर ह्या एकंदरीत ह्या ज्या काही सगळ्या प्रक्रिया आहेत त्या आपल्याला काहीशा अनुषंगाने या व्यावसायिक सेवेच्या माध्यमातून शिकायला मिळतात. मूळतः आपल्याला जे काही शिकायचं आहे ते व्यावसायिक दृष्टिकोनातून शिकायचं. की संदेशवहन सेवा किंवा संप्रेषण सेवा ही व्यवसायाला कशा रीतीनं फलदायी ठरली किंवा कशा रीतीनं मदतदार ठरली हे आपल्याला या भागातून शिकायला मिळतं. आता जरी ती संदेशवहन एक अशी लॉंग टर्म असले तरी आपल्याला अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पोस्ट खात्याच्या अंतर्गत ज्या काही सेवा दिल्या जातात त्याचा कसा वापर केला जातो हा भाग किंवा या अनुषंगाने आपल्याला शिकायचं. तर भारतीय पोस्ट खात्याचा विचार त्या ठिकाणी केला आणि त्या माध्यमातून आपल्याला भारतीय पोस्ट खात्याअंतर्गत जे काही विविध सेवा दिल्या जातात, डाक सेवा, त्या डाक सेवेच्या अंतर्गत जे काय तर ते आपल्याला या अनुषंगाने शिकायला मिळतात. आता संप्रेषणाची किंवा संदेशवहनाची साधी सरळ सोपी व्याख्या होते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे माहितीचे होणारे आदानप्रदान किंवा देवाणघेवाण याला आपण थोडक्यात काय म्हणतो संदेशवहन किंवा संप्रेषण म्हणतो. तर माहिती म्हणा, आता त्याच्यामध्ये अनेक गोष्टी पुस्तकात माहिती, तथ्य, कल्पना या साऱ्या गोष्टी आता ते शब्द ॲड होत चालतात काळाच्या ओघात, परंतु साधी सरळ बाब आहे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे माहिती, विचार, शाब्दिक संकल्पना या ज्यावेळेस एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे दोघांमध्ये आदानप्रदान होतो, देवाणघेवाण होते, त्या प्रक्रियेला आपण संदेशवहनाची किंवा संप्रेषणाची प्रक्रिया असं म्हणतो. तर भारताचं जे काही पोस्ट खातं आहे त्याच्या माध्यमातून या संदेशवहनाच्या सेवा आपल्याला सरकारी पातळीवर मिळतात, खाजगी पातळीवर मिळतात का त्या देखील आपल्याला या सेवेच्या अंतर्गत काहीशा प्रमाणात शिकायला. तर भारताचं जे काही पोस्ट खातं आहे खूप त्याच्याबाबत आता मी बऱ्यापैकी वाचण्याचा प्रयत्न केला, परंतु असं कॉन्क्रीट सांगता येत नाही. कारण मागच्या वर्षीच्या पुस्तकात आपण बघितलं तर जवळपास 1837 पासून ती सेवा सर्वसामान्य लोकांना खुली झाली असं त्यांचं म्हणणं आहे. 1837चा एक पोस्टल ॲक्ट सुद्धा आहे. मी एका ठिकाणी वाचलं याच्यामध्ये 1835चा उल्लेख आहे. काही ठिकाणी असं म्हणणं आहे की 1835 ते 1837 यामध्ये फक्त ती सरकारी वापरासाठी होती, त्यानंतर 1837 पासून ती सर्वसामान्यांना खुली झाली असे अनेक म्हणजे ऐकिवात किंवा वाचनामध्ये माहिती आहे, परंतु असं कॉन्क्रीट सापडत नाही. कारण ब्रिटिश काळापूर्वीचा आहे. म्हणजे आणखी डिटेलमध्ये वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं 1 ऑक्टोबर 1854ला या पोस्टल खात्याची स्थापना झाली. म्हणजे जवळपास 166 वर्षाच्या आसपास काहीतरी त्याचं कॅल्क्युलेशन होत होतं. इतकं जुनं ते पोस्टल खातं आहे, त्यामुळं साहजिक असं कॉन्क्रीट काय मला व्यवस्थित कळलं नाही, परंतु मागच्या वर्षीच्या याच्यात पुस्तकामध्ये 1837 पासून ती सर्वसामान्यांना खुली झाली असं म्हणणं होतं. मी एक ठिकाणी 1835चा असं काहीतरी स्थापना ऐकली होती, तर त्यामध्ये असा संदर्भ कळला की 2 वर्ष ती सरकारी याच्यासाठी होती. माझ्याकडे मागच्या वर्षीच्या नोट्समध्ये देखील तसा काहीतरी संदर्भ आम्ही लिहिला होता, परंतु स्थापनेचा वर्ष ऑफिशियली त्याचा 1 ऑक्टोबर 1854 असा धरला जातो किंबहुना असा नोंदलेला आहे. तर त्याबाबत आपण अधिकची स्पष्टता करू शकतो का ते 1 ऑक्टोबर 1854 पासून भारतीय पोस्ट खाते किंवा पोस्ट विभाग हे नावारूपास आलं असं आपल्याला म्हणता येईल. तर ते हे जे काही भारतीय पोस्ट खाते ते मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन याच्या माध्यमाखाली किंवा याच्या अंतर्गत येतं. कम्युनिकेशन मिनिस्ट्री जी काय ज्याला माहिती संप्रेषण मंत्रालय आपण त्या ठिकाणी म्हणतो, तर त्या मिनिस्ट्री किंवा त्या मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय पोस्ट खातं येतं आणि श्री रविशंकर प्रसाद हे जे काय आहे सध्या त्या खात्याचे मंत्री म्हणून कारभार बघतात केंद्राच्या मदतीनं. तर केंद्र सरकारच्या अंतर्गत येणारं हे खातं हे त्यानंतर भारतीय पोस्ट विभाग हा केंद्र सरकारच्या मालकीचा आहे, त्याच्या अंतर्गत तो येतो आणि त्या माध्यमातून तो चालवला जातो. तर या माध्यमातून आपल्याला कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत त्या शिकायला. डाक सेवेअंतर्गत आपल्याला जवळपास 4 सेवा आहेत. पोस्टाच्या डाक सेवा मुख्य नाव आहे आणि त्या अंतर्गत 4 आहेत. सर्वसाधारण टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, त्यानंतर पैसे हस्तांतरणाच्या सेवा आणि सामान्य सेवा, अशा 4 प्रकारचे. मी त्याच्यात विचार असाही करत होतो की त्याचे आपण स्वतंत्र असेल 4साठी 4 वेगळे व्हिडिओ बनवत, परंतु 2-2, 3-3 मुद्द्यासाठी व्हिडिओ बनवणं ते पण असं संयुक्तिक ठरत नाही, त्यामुळे आपण साहजिकता हळूहळूपणे घेऊ, परंतु
सामान्य सेवा ज्या काय तिथपर्यंत म्हणजे पहिले 4 भाग तो आपण याच्यात घेऊ. त्यानंतर आधुनिक संप्रेषणाची साधने, त्यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ बनवूया. सोपा भाग आहे, काय हरकत नाही. फारसा तुमच्याही बऱ्यापैकी तुमच्याही परिचयाचा असेल आणि जितका माझ्यापर्यंत सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी करतो. तर टपाल सेवा, डाक सेवेच्या अंतर्गत 4 भाग आपल्याला शिकायला मिळतात. 2 प्रकारात केले. संप्रेषणाचे 2 मार्ग सांगितलेले. पहिला आहे डाक सेवा आणि दुसरा आहे आधुनिक संप्रेषणाची साधन. तर पहिला भाग आपण बघतोय आता सध्या डाक सेवा, आणि त्या डाक सेवेतला तुम्ही म्हणू शकतात टपाल सेवा. भारताच्या पोस्ट खात्यामार्फत दिल्या जाणाऱ्या या सेवा ज्याला आपण टपाल सेवा म्हणू शकतो. याला आधीच्या पुस्तकात सर्वसाधारण टपाल सेवा असा देखील शब्दप्रयोग होता. तर टपाल सेवेअंतर्गत खूप मर्यादित माहिती आहे. आधी खूप माहिती होती किंवा खूप प्रकार आपल्याला शिकायला होते, परंतु यावर्षीच्या पुस्तकात अतिशय मर्यादित स्वरूपाची. पहिला जो काही प्रकार आहे तो आंतरदेशीय पत्र असा किंवा आंतरदेशीय टपाल हा प्रकार त्या टपाल सेवेच्या अंतर्गत पहिला भाग सांगितला. आंतरदेशीय पत्र हे निळसर रंगाचं एक पत्र असतं आणि निळसर रंगाचं ते पत्र त्याच्या मध्यभागून आपल्याला सर्व माहिती किंबहुना मजकूर लिहिण्याची सोय. वरील बाजूला आपल्याला पत्र लिहिणाऱ्याचं, त्याचबरोबर ज्याला पत्र पाठवलं त्याचा पत्ता किंबहुना पाठवणाऱ्याचा विषयी माहिती लिहिण्यासाठी एक छापील स्वरूपाची जागा तयार केलेली आहे. आणि या पत्राची एक महत्त्वाची बाब काय की याला आपल्याला सीलबंद करता येईल, त्याला चिकटवता येत. त्यामुळे कुणालाही ते पत्र वाचता येत नाही. आपल्या देशात पत्रव्यवहार करण्यासाठी पत्र वापरलं जातं. आधी एक साधं पोस्ट कार्ड सुद्धा एक प्रकार होता, तो आहे म्हणजे आज आपलं फिकट पिवळसर कलरचा असा एक रंग, क्रीम कलर आपण एक कलरचं एक कार्ड आपल्याला मिळतं आणि त्याच्या बाजूला आपल्याला पुढच्या बाजूने पूर्ण आणि मागच्या बाजूने अर्धवट लिहायला सोय आणि इकडे आपण ज्याला पाठवायचं त्याचा पत्ता लिहितो, परंतु ते पत्र कुणालाही वाचता येतं अशी त्याची गैरसोय होती. तर हे त्याचा सुधारित प्रकार होता की याच्यामध्ये आंतरदेशीय पत्र ज्याला इनलँड पोस्ट आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये निळसर रंगाचा एक असा चौकोनी कागदाचा आपल्याला पत्र छापील स्वरूपाचं असतं. त्याच्या मध्यभागी आपण सगळा मजकूर लिहायचा आणि पत्र दुमडून चिकटवण्याची सोय असते. त्याच्या एका बाजूला आपल्याला ज्याला पत्र पाठवायचं त्याचं आपण नाव लिहू शकत होतं किंबहुना ज्यांनी पत्र पाठवले त्याचंही आपल्याला नाव त्या ठिकाणी नोंदवता येत असेल. प्रति म्हणजे ज्याला पाठवलं तो आणि प्रेषक म्हणजे ज्याने जो पाठवतोय तो, अशा स्वरूपात आपण त्याचा उल्लेख करून संबंधित पत्रव्यवहार पाठवू शकत होतो. तर मजकुराची गोपनीयता पाळणे या प्रकारात शक्य होतं. साधा पोस्टकार्ड जो काही प्रकार होता त्याच्यामध्ये मजकूर कुणीही वाचू शकत होतं. याच्यामध्ये तो चिकटावला जात असल्यामुळे ते पत्र त्यामुळे मधलं कोणालाही वाचता येत नाही. ज्याला पत्र मिळेल, ज्याच्या हातात ते पोहोचेल, ज्याला ते लिहिलेलं पाठवलेलं आहे तोच ते पत्र फाडून ते मध्ये वाचू शकत होता. तर या प्रकारचं जे काही पत्र त्याला आंतरदेशीय पत्र किंवा इंग्लिशमध्ये त्याला इनलँड पोस्ट असा देखील शब्दप्रयोग वापरला. दुसरा जो काही भाग त्या अंतर्गत सांगितला तो बंद पाकिट आहे. त्याला लखोटा देखील शब्दप्रयोग. बंद पाकिट किंवा लखोटा. आता यामध्ये काय होतं की आंतरदेशीय पत्रामध्ये तुम्ही फक्त मजकूर लिहू शकत होते, परंतु त्याबरोबर तुम्हाला कधी काही दस्तऐवज पाठवायचे, व्यापारी अनुषंगाने बघायचं ठरलं तर अनेकदा आपल्याला मालाचे नमुने पाठवावे लागतात. मग अशा वेळेस काय व्हायचं की त्यामध्ये काही सोय नाही किंबहुना मालाचे नमुने म्हणण्यापेक्षा तुम्ही तो आपण पार्सलमध्ये हा मुद्दा ठेवूया. हा मालाचे नमुने म्हणण्याऐवजी आपल्याला अनेकदा बिलं पाठवावं लागतात. परचेस बिल म्हणा, सेल्स बिल्स म्हणा, परचेस ऑर्डर म्हणा, सेल्स ऑर्डर म्हणा किंवा इनवाईस आपल्याला ज्याला आपण टेंडर म्हणतो ते आपल्याला एकमेकांना व्यापारामध्ये पाठवायचे असतात. तर या साऱ्या गोष्टी पाठवण्याची सोय इनलँड पोस्टमध्ये नव्हती किंबहुना पोस्टकार्डमध्ये पण नव्हती. मग त्यासाठी एक पर्याय आला, तो होता लखोटा किंवा पाकिट नावाचा. यामध्ये काय होतं की तुम्ही लखोटा एक आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून मिळायचा आणि त्यामध्ये आपण जी काही कागदपत्र आपल्याला पाठवली दुमडून आपण त्यामध्ये टाकून ते पाकिट सीलबंद करू शकत होतो. त्यामुळे साहजिकता आपल्याला ज्यावेळेस लिखित मजकुराबरोबर काही दस्तऐवज किंवा काही कागदपत्र पाठवायची ठरायची त्यावेळेस मग आपल्याला पाकिट सेवा किंवा लखोटा सेवा उपयोगी ठरली. आणि आपण नोकरीसाठी अर्ज करतो, त्या अर्जासोबत आपल्याला शैक्षणिक कागदपत्र जोडून पाठवायचे असतात. मग अशा वेळेस ती गैरसोय व्हायची. मग त्यासाठी ही लखोटा किंवा पाकिट या प्रकारची सिस्टीम किंवा या प्रकारचा पत्रव्यवहाराचा पुढचा अध्याय आपल्याला जोडला गेला. त्यानंतर पार्सल नावाची सेवा टपाल सेवेअंतर्गत मिळालेली. पार्सलमध्ये काय होतं की इनलँडमध्ये आपल्याला पोस्टकार्डचा जो काही दोष होता की मजकूर कुणी वाचू शकत होतो, तो दोष इनलँड पोस्टमध्ये म्हणजे आंतरदेशीय पत्रात दूर केला. पाकिट किंवा लखोटामध्ये काय केलं की मजकूर तर लिहिता येत होता, परंतु सोबत कागदपत्र जोडण्याची सोय नव्हती. ती जोडण्याची सोय पाकिट किंवा लखोटा अंतर्गत दिली. परंतु अनेकदा काही वस्तू आपल्याला पाठवायची ठरली तर ती सोय मात्र आता परत अडचण निर्माण झाली. मग त्यासाठी आली सुविधा पार्सल नावाची. यामध्ये आपण पोस्ट खात्यामार्फत विशिष्ट वजनाच्या वस्तू, त्या विशिष्ट वजनाच्या भारानुसार जे काही दर असतील त्या दराच्या अंतर्गत आपण त्या वस्तू एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी किंवा एका व्यापाऱ्याकडून दुसऱ्या व्यापाऱ्याकडे किंवा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ती वस्तू पार्सल स्वरूपात पाठवू शकत होतो. यामध्ये ज्या काही वस्तू निषिद्ध आहे म्हणजे ज्या
कायद्याने ज्या वस्तूच्या हस्तांतरणाला किंवा पाठवण्याला बंदी अशा वस्तू सोडून आपण बाकीच्या कोणत्याही वस्तू त्या ठिकाणी पाठवू शकत होतो. अनेकदा प्रवासाअंतर्गत वाहतूक करताना त्या वस्तूची काही इजा झाली किंवा नुकसान झालं, हरवल्या, चोरी झाल्या, तर त्याचं नुकसान होऊ नये यासाठी त्याचा विमा उतरून घेण्याची सोय देखील यामध्ये होती. आता याच्या आधीच्या पुस्तकात हा विमा नावाचा एक प्रकार स्वतंत्र होता, परंतु तो या अंतर्गतच तुम्हाला शिकवला की पोस्ट खात्याची एक विम्याची सेवा असते जी काय करते, सर्वसाधारण त्या पार्सल सेवेची वस्तू गाळ होणे, हरवणे, तुटफूट होणे याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण त्याचा विमा देखील उतरून घेऊ शकतो. तर या टपाल खात्याअंतर्गत जवळपास आपल्याला ह्या 4 सेवा त्या ठिकाणी होत्या. आणखी एक सेवा माहिती ना, बुक पोस्ट नावाची. बुक पोस्ट काय ध्यानात घ्या की ही ब्रिटिश काळापासून दिली जाणारी सेवा आहे. पुस्तकं, मासिकं, नियतकालिकं ही जी काही वेगवेगळ्या असतात तर ही पाठवावं लागतात आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. मग स्वस्तामध्ये पाठवण्याची सोय होती, त्याला बुक पोस्ट म्हटलं जायचं. याच्यामध्ये काय होतं, ते पुस्तक आहे समजा आणि त्या पुस्तकाला बाजूने एक असं आवरण गुंडाळलं जायचं आणि त्याच्यावर त्या लिहिणाऱ्या ज्याला पाठवले त्याचा पत्ता वगैरे लिहिला असायचा आणि ते जे त्याला कव्हर जोडलेलं आहे त्या कव्हरवरच बुक पोस्ट असा शिक्का मारला जायचा. त्याच्यामुळे काय व्हायचं, साधारणतः स्वस्तात ते पुस्तक आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याची सोय होती, तर ते बुक पोस्ट अंतर्गत ते पाठवायचं. तर अजूनही ती सेवा आहे वेगवेगळ्या स्वरूपाची. जर तुम्ही एखाद्या मासिक म्हणा, एखाद्या ठिकाणून आता पुस्तक वगैरे येतो आपण ज्यावेळेस आपल्या ॲमेझॉन वगैरे इतर ठिकाणून मागवतो ते डायरेक्ट पॅक होतं, परंतु बुक पोस्ट सेवा जर तुम्ही वापरलं त्याच्यामध्ये तुम्हाला ते पूर्ण पुस्तक पॅक होत नाही. ते काय होतं, फक्त त्याला रॅपर गुंडाळलेला असतं आणि त्याच्यावर पत्ता टाकलेला असतो आणि त्याच्यावर बुक पोस्ट हा शिक्का असतो. पूर्ण पुस्तक गुंडाळलं त्याच्यामुळे ते कळतं नेमकी आपल्याला हे पुस्तक कोणतं आहे का. पुस्तक माहिती जर गोपनीय व्हायची असेल, काय पाठवतो हे कळू द्यायचं नसेल तर मग बुक पोस्ट काही कामाचं नाही, ती सेवा उपयोगात येत नाही. मग तुम्ही लखोटा किंवा पाकिट किंवा पार्सल मार्फत ते पाठवू शकता. परंतु तुम्हाला काय हरकत नसेल की ही कळलं जरी कोणाला की नेमकी कोणती वस्तू पाठवलेली याच्यात तुमची काही हरकत नसेल आणि अतिशय कमी किमतीत तुम्हाला हवी असेल तर मग तुम्ही बुक पोस्ट सेवेच्या माध्यमातून ही पुस्तकं, नियतकालिकं, मासिकं वगैरे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतात. तर ही होती जवळपास 4 ते 5 टपाल सेवेचे अंतर्गत येणारे विविध सेवा. आता आपल्याला बघायचे विशेष टपाल सेवा, म्हणजे सर्वसाधारण टपाल सेवेच्या पेक्षा अतिरिक्त. सर्वसाधारणमध्ये ज्या काही सेवा आहेत त्या अतिशय कमी दराने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असतो आणि विशेष टपाल सेवेसाठी थोडीशी तुम्हाला अतिरिक्त पैसे मोजण्याची सोय किंवा तयारी ठेवावी लागते. आता विशेष टपाल सेवेअंतर्गत विविध टपाल सेवा आपल्याला त्या ठिकाणी शिकायला आहे. त्यामध्ये सर्वात पहिला सांगितलं आहे व्यवसाय पोस्ट, ज्याला बिझनेस पोस्ट असं देखील म्हणतात. आता हे नवीन प्रकार आहे व्यवसाय पोस्ट होण्याच्या पुढचा एक लॉजिस्टिक पोस्ट नावाचा. बिझनेस पोस्ट किंवा व्यावसायिक पोस्ट काय, यामध्ये ज्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्याला मोठ्या स्वरूपात, म्हणजे लहान स्वरूपाचा व्यापारी असू द्या किंवा मोठ्या स्वरूपाचा व्यापारी, परंतु पत्रव्यवहाराचं स्वरूप खूप मोठं आहे, त्याला वारंवार आपल्या ग्राहकांना काही पत्रव्यवहार करायचा आहे, तर अशा वेळेस ही सेवा आपल्याला मिळते. त्याच्यामध्ये कॅटेगरी म्हणजे तुम्हाला तुमच्या घरापासून ती सगळ्याच्या सगळे पत्र उचलणं म्हणा तर थेट ते पत्र ग्राहकाच्या दारात पाठवण्याच्या मध्ये वेगवेगळे टप्पे केले. त्याच्यापैकी तुम्हाला ज्या ज्या सेवा घ्यायच्या असतील तुम्ही त्या सगळ्या घेऊ शकता. मग मी म्हणतो उदाहरणार्थ एखाद्याला वाटलं की आपली सगळीच्या सगळी सेवा आपल्याला पोस्ट खात्याच्या भरोश्यावर सोडून द्यायची, तर तुमच्या जागेवरून, तुमच्या व्यवसायाच्या जागेवरून ती सगळी पत्र घेणं, अनेकदा पत्र तयार करणं, मजकूर तयार करणं, जर तुम्हाला वाटलं का अशा स्वरूपाची एक तुम्हाला माहिती पाठवायची कोणा, तर ते मजकूर सुद्धा पोस्ट खात्यातून तयार करून मिळतो. काही लिफाफे तुम्हाला पाठवायचे ते लिफाफे टाकून देण्याचं असेल त्या पाकिटात, तर ते देखील कामं ते पार पाडतात. त्यानंतर अनेकदा त्याला तिकीट वगैरे लावावं लागतात, त्याला सरकारी आपल्याला स्टॅम्प त्या ठिकाणी लावावं लागतात. अनेकदा त्याला गव्हर्नमेंट फी आपण म्हणू शकतो किंवा ड्युटी फी म्हणू शकतो. तर ड्युटी स्टॅम्प आपल्याला त्या ठिकाणी चिकटावं लागतात. ते चिकटवण्याचं काम म्हणा, कधी त्याला सील करावं लागतात पाकिटं, त्या सिलिंगचं काम म्हणा, तर त्याचबरोबर पाकिटं घरपोच पोचवणं असेल संबंधित व्यक्तीला, असे अनेक कामाचे वेगवेगळे टप्पे पाडले. याच्यापैकी तुम्हाला ज्या ज्या टप्प्याच्या सेवा पाहिजे तुम्ही त्या सगळ्या सेवा तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतात. तर यासाठी व्यावसायिक उपयोगासाठी असलेली ही सेवा आहे, त्याला आपण बिझनेस पोस्ट असं त्या ठिकाणी म्हणू शकतो, व्यावसायिक पोस्ट त्या ठिकाणी म्हणता येईल. यामध्ये आणखी महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवता येईल की ही लहान व्यापाऱ्यांसाठी देखील आणि मोठ्या व्यापाऱ्यांसाठी देखील तुम्हाला ज्या प्रकारच्या सेवा पाहिजे तुम्ही त्यापैकी कोणत्याही घेऊ शकता. सगळ्यात म्हणजे उदाहरणार्थ आपण कपडे लॉन्ड्रीच्या दुकानात जातो, तिथे आपल्याला सगळ्या सुविधा आहे. मग तुम्हाला कपडे धुण्याचे असेल, त्याला स्टार्च करणं असेल, त्याला इस्त्री करणं असेल, सगळं त्याच्यापैकी तुम्हाला अनेकदा वाटतं फक्त आपण कपडे आधीच धुतलेले असतात, आपल्याला वाटतं फक्त इस्त्री करून घ्यायचे, आपण तेवढंच घेतो.
आणि जर तुम्ही धुतलेले असतात, तुम्हाला वाटतं स्टार्च करून घ्यायचे, तुम्ही त्याच्याकडून स्टार्च करून घेतात. काही ना ते धुण्याचाही कंटाळा असतो, ते धुवूनही घेतात, स्टार्चही करतात आणि इस्त्री तिथंच होते. म्हणजे अशा रीतीने याचं कॅटेगरायझेशन आहे. तुम्हाला काय काय घ्यायचं, तुम्हाला सगळंच त्यांच्या भरोश्यावर सोडायचं असेल, तुम्ही सगळ्यात पोस्ट खातंही करून देईल. म्हणजे पार पत्र घेणं असेल, अनेकदा पत्राचा मजकूर लिहिणं असेल, ते काही कागदपत्र असेल ती पाठवणं असेल, त्याला स्टॅम्प लावणं असेल, त्यानंतर त्याला सिलिंग करणं असेल, ते पत्र पाठवणं असेल, अशा सगळ्या कॅटेगरी त्याच्यापैकी तुम्हाला ज्या ज्या लागत असतील तर तुम्ही त्या विशेष एक एक घेऊ शकतात, किंवा सगळ्या घ्यायच्या असेल तर सगळ्या सेवा तुम्हाला घेण्याची सोय. याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये, प्रामुख्याने व्यावसायिक शहरं जिथं व्यावसायिकरण जास्त आहे, अशा भागामध्ये अशा सेवा देण्याचा किंवा अशी कार्यालय स्थापन करण्यासाठी देखील अतिरिक्त प्रयत्न पोस्ट खात्यामार्फत झालेले बघायला मिळतात. पुढचा जो काय तो लॉजिस्टिक पोस्ट नावाचा आहे. लॉजिस्टिक हा वस्तूंचं किंवा पार्सल म्हणा किंवा वस्तू म्हणा या एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित करण्याची किंवा पाठवण्याची सोय, त्याला लॉजिस्टिक्स अंतर्गत ती प्रक्रिया येते. तर पोस्ट खात्यानं विविध कंपन्यांशी टायअप करून, करार करून भारतीय पोस्ट खात्यामार्फत मोठ्या स्वरूपात वस्तूंचं हस्तांतरण किंवा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी पाठवून देण्यासाठी लॉजिस्टिक्स सेवा देखील व्यावसायिक पातळीवर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. त्याच्यामुळे साहजिकता तुमच्या घरापासून तर ते पार्सल घेणं असेल, तर ते संबंधित पार्सल किंवा संबंधित वस्तू दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं असेल, त्याचं पॅकिंग असेल, सर्वच्या सर्व रॅपिंग वगैरे करणं, या साऱ्या गोष्टी देखील पोस्ट खातं आता देण्याचा प्रयत्न करते. ती देखील विविध लॉजिस्टिक ज्या काही कंपन्या आहेत, महिंद्रा लॉजिस्टिक आहे, टाटा लॉजिस्टिक्स आहे, अशा अनेक खाजगी कंपन्या देखील आहेत, त्या अनेकदा त्यांच्यासोबत टायअप करून किंवा अनेकदा स्वतःच्या ज्या काही यंत्रणा त्याच्या माध्यमातून ती सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या केलेला आपल्याला बघायला मिळतो. पुढचा जो काही प्रकार आहे तो बिल मेल ज्याला म्हणतील, त्याला देयक सेवा असा मराठी शब्दप्रयोग पुस्तकात वापरला. बिल मेल हे सुविधा काय ध्यानात घ्या. बिल मेलमध्ये तुम्हाला न्यूजपेपर म्हणजे ते आपला जो काही वर्तमानपत्र आहे दैनंदिन स्वरूपाचं, ते सोडून बाकीचे आपण जे काही पुस्तकं असतील, अनेकदा बिलं असतात, लाईट बिलं असतात, टेलिफोन बिलं असतात, किंवा कंपन्यांची अनेकदा काही निवेदनं असतात, ती निवेदनं पाठवली जातात ग्राहकांना. तर साहजिकता अशा गोष्टी सरासरी 90 दिवसाच्या अंतरात ती सेवा वापरली गेली पाहिजे. जर तुम्हाला बिल मेल ही सुविधा घ्यायची असेल पोस्टाकडून, तर त्याला दोन एक अटी. एक म्हणजे तुम्हाला ही सेवा 90 दिवसातून एकदा वापरावी लागेल. जर मी ग्राहक म्हणून ती बिल मेल सेवा घेतली तर 90 दिवसाच्या पेक्षा जास्त अंतर मला राहणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ पोस्टाचं टेलिफोन बिल ते साहजिकता दर महिन्याला जातं, त्याच्यामुळे ते 90 दिवसाच्या आतच येतं. त्यानंतर लाईट बिल असेल ते देखील दर महिन्याला लाईट बिल आपल्याला येतात, त्यामुळे ती 90 दिवसाच्या आत. तर अंतर आपल्याला जास्त ठेवता येत नाही, 90 दिवसाच्या आत आपल्याला ती सेवा पुन्हा घ्यावी लागते. हा एक भाग आहे. त्यानंतर सरासरी तुम्हाला किमान ॲट अ टाइम एका वेळेला 5,000 पेक्षा अधिक लोकांना तुम्ही त्या माध्यमातून संदेशवहन किंवा तो पत्रव्यवहार केला पाहिजे, अशी देखील त्या ठिकाणी अटी. 5,000च्या आत जर संख्या असेल तर ती बिल मेल सेवा घेता येत नाही, किंवा आपल्याला ती खूप वर्षातून एकदा वापरायची असेल तरी मिळत नाही. सरासरी तुम्हाला 90 दिवसाच्या आत तुम्ही वारंवार तो पत्रव्यवहार केला पाहिजे. उधारीवर सवलत मिळत नाही, तुम्हाला बिल मेलसाठीचे पैसे भरावे लागतात आधीच, आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ती सेवा मिळते. तर साहजिकता पोस्टपेड बिलं असतात, टेलिफोन बिलं असतात, मोबाईलची बिलं आहे, लाईट बिल आहे, किंवा कंपन्या असतात, कंपन्यांना भागधारकांना वगैरेंना अनेकदा निवेदनं शेअर्सची म्हणा, कर्ज रोख्यांची वेगवेगळी पाठवावे लागतात आपल्या गुंतवणूकदारांना. तर ते दर महिन्याला दर 20-45 दिवसांनी 60 दिवसांनी तो पत्रव्यवहार चालत असतो. त्यामुळे अशा सेवा त्या घेतात की जेणेकरून एक बल्की ऑडियन्सला किंवा मोठ्या गटाला आपल्याला सहजरित्या पत्रव्यवहार करता येतो. त्याचे पत्ते म्हणा, सगळ्या गोष्टी ऑलरेडी पोस्ट खात्याकडे आपल्या सेवा स्थापन फक्त तो मॅटर फॉरवर्ड केला की त्या पत्रव्यवहाराचं काम ते पार पाडून दिलं, त्याची रक्कम आपल्याला पोस्ट खात्याला अदा करावी लागते. तर ह्या 3 सेवा आपल्याला जवळपास विशेष टपाल सेवेच्या अंतर्गत होत्या. त्यानंतर पैसे हस्तांतरणाच्या सुविधा हा तिसरा स्वतंत्र भाग आहे. पहिला भाग होता डाक सेवेअंतर्गत टपाल सेवा, त्याच्यानंतर आपण दुसरा घेतला विशेष डाक सेवा. विशेष डाक सेवामध्ये आपण जवळपास 3 बघितल्या. पहिलं होतं व्यावसायिक पोस्ट, दुसरं होतं लॉजिस्टिक पोस्ट, आणि तिसरं होतं बिल मेल. आता आपल्याला जी काही तिसरा स्वतंत्र भाग बघायला मिळायचा याच्यामध्ये म्हणजे डाक सेवेअंतर्गत तिसरा तो पैसे हस्तांतरणाच्या सुविधा आहे. पैसे हस्तांतरणामध्ये पहिला सांगितलं निधी हस्तांतरण किंवा इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण म्हणलं. आता ते नाव चुकीचं मला वाटतंय, कारण त्याला नाव दिलं इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. मध्यभागी जो काही स्पष्टीकरण ते मनी ऑर्डरचं, तर मनी ऑर्डर आणि त्याचा पुढचा मुद्दा जवळपास थोडासा चुकीचाच दिसतोय मला. नाव तर चुकीचंच दिसतंय, कारण त्याचं पण पुढच्याचं स्पष्टीकरण तात्काळ मनी ऑर्डरच्या हिशोबानं. तर ध्यानात घ्या, जरी ते असेल तर आपण त्याच्यावर नंतर चर्चा करते. त्याला जरी त्यांनी इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण शब्दप्रयोग वापरला तरी तुम्ही त्याला मनी ऑर्डर कंसात म्हणून ठेवा मुद्द्याला. आता ही मनी ऑर्डर काय संकल्पना आहे? मनी ऑर्डर आता खूप जुन्या काळापासून आपण बघतो ही संकल्पना.
अजूनही आपल्याला ग्रामीण भागात बघा त्या विधवांना किंवा वृद्ध महिलांना अजूनही ते इंदिरा गांधीच्या योजनेअंतर्गत डवलं तर ते मनी ऑर्डर थ्रू देतात. तर मनी ऑर्डर म्हणजे पैशाचा ऑर्डर म्हणजे आदेश. हे काय असतं का, जर मला मनी ऑर्डर करायची तुम्ही काय करा, समजा मला तुम्हाला पाठवायची, तुम्ही माझ्याकडील पोस्ट खात्यामध्ये जाईल, तिथे गेल्यानंतर मी तुमचा पत्ता वगैरे त्या मनी ऑर्डरचा फॉर्म असतो त्याच्यामध्ये मी तुमचा पत्ता वगैरे टाकल. पत्ता टाकल्यानंतर मला किती रक्कम पाठवायची ती मी तिथं लिहू शकतो. ती रक्कम मी तिथं लिहिल. त्याच्यानंतर त्याचे चार्जेस असतात, ते चार्जेस मी त्यांना त्याचे तिथं भरतो आणि एकूण रक्कम मी पोस्ट खात्याच्या स्वाधीन करतो. त्यानंतर पोस्ट खात्यामार्फत ती रक्कम काय होते, पोस्ट खातं दुसऱ्या पोस्ट खात्याला म्हणजे तिकडच्या तुमच्या पोस्ट खात्याला आदेश काढतं की संबंधित व्यक्तीला एवढे पैसे हस्तांतरित करा. तर अशी सुविधा खूप जुन्या काळापासून म्हणजे पोस्ट खात्याची पैसे पाठवण्याची सगळ्यात बेसिक सुविधा आहे मनी ऑर्डर, आणि लोकप्रिय सेवा आपण त्याला मनी ऑर्डरला म्हणू शकतो. तर पैसे एका पोस्ट खात्यामध्ये आपण भरतो आणि ते पोस्ट खातं दुसऱ्या पोस्ट खात्याला आदेश काढतं की संबंधित तुमच्या गावातील अशा अशा व्यक्तीपर्यंत हे पैसे पोच करा. तर जुन्या काळात बँकिंग प्रणाली ॲक्टिव्हेट नव्हती, ऑनलाईन पेमेंट आहे, आत्ता कुठं तरी आलो. त्यामुळे जुन्या काळात पैसे हस्तांतरणाचा हा सर्वात लोकप्रिय प्रकार होता मनी ऑर्डर नावाचा. त्याला या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असं म्हटलंय. तो परंतु इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण हा थोडासा वेगळा भाग आहे. तो मागच्या वर्षी होता. तर मनी ऑर्डर कंसात या मुद्द्याला तुम्ही नाव देऊन ठेवा. बाकी काही शंका असेल त्यानंतर बघता येईल. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैशाचं हस्तांतरण करण्याची सुविधा ती एक वेगळा स्वतंत्र भाग आहे. आणि हा जे स्पष्टीकरण हे मनी ऑर्डरचं स्पष्टीकरण आहे, कारण पुस्तकात जे स्पष्टीकरण आहे ते सपशील मनी ऑर्डरचं आहे. इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण असा काही त्याचा फारसा संदर्भ लागत नाही. कारण मनी ऑर्डर सेवा दुसरी जी काय आहे त्याच्या पुढचा मुद्दा तो आहे तात्काळ मनी ऑर्डर, इन्स्टंट मनी ऑर्डर त्याला इंग्लिशमधनं म्हणतात. आता तात्काळ मनी ऑर्डर काय प्रकार आहे, तर पहिल्या जो काही याच्या आधीचा जो आपण आता प्रकार शिकलो मनी ऑर्डर हा याच्यामध्ये इंटरनेट किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर नव्हता. एक पोस्ट खातं सर्वसाधारण ते आदेश काढते दुसऱ्या पोस्ट खात्याला फक्त, आणि ही प्रक्रिया वेळ खाऊ त्याच्यामुळे जास्तीचा वेळ जायचा. ज्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर पैसे हस्तांतरण करायचे त्यावेळेस तुम्ही तात्काळ मनी ऑर्डर किंवा त्वरित मनी ऑर्डर असा प्रकार घेऊ शकता. इथं त्वरित निधी हस्तांतरण म्हटलेलं आहे. तर ध्यानात घ्या मुद्द्याला, पण त्याला तुम्ही तात्काळ मनी ऑर्डर किंवा त्वरित मनी ऑर्डर असा शब्दपूर्वक टाका. यामध्ये काय होतं काय, एक पोस्ट खातं दुसऱ्या पोस्ट खात्याला आदेश काढतं 1000 ते 10,000 किंवा अनेकदा 50,000पर्यंत देखील आपण पैशाचं हस्तांतरण करू शकतो. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होतं. मग टेलिफोनच्या माध्यमातून दुसऱ्या याला ऑर्डर म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक मेलच्या माध्यमातून ती ऑर्डर लगेच तात्काळ पोहोचवली जाते आणि किमान त्याच दिवसात ते पैसे कसे त्या गावात पोहोचवतील किंवा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतील याची सोय केली जाते. मनी ऑर्डरमध्ये वेळ लागायचा, कधी कधी महिना 8 दिवस 15 दिवस ते पैसे जायला किंवा पोहोचायला लागायचे. परंतु तात्काळ मनी ऑर्डरमध्ये 1-2 दिवसामध्येच ते पैसे कसे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतील, कमीत कमी वेळेमध्ये कसे पोहोचतील याची काळजी घेतलेली आहे. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर केलेला आहे. मग अनेकदा आता मेल वगैरे किंवा या सुविधा इंटरनेटचा वापर वाढला. पहिल्यांदा टेलिफोनच्या मदतीनं दुसऱ्या पोस्ट खात्याला सांगितलं जायचं, कळवलं जायचं, किंवा तार नावाची एक सेवा जी बंद पडली आता, तर ती तार पहिल्यांदा केली जायची. आता इलेक्ट्रॉनिक पद्धती आल्या किंवा इंटरनेट आलं त्यामुळे ईमेल म्हणा किंवा इतर जी काही त्यांच्या इंटरनल जे काही सिस्टीमचे सॉफ्टवेअर त्याच्या मदतीनं तात्काळ पुढच्या पोस्ट ऑफिसला ती ऑर्डर केली जाते की संबंधित व्यक्तीपर्यंत पैशाचं हस्तांतरण करतं. लवकरात लवकर पैसे हस्तांतरण करण्याची ही एक सुविधा त्या अंतर्गत सांगता येईल. आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण किंवा आंतरराष्ट्रीय पैसे हस्तांतरण हा एक मुद्दा आहे. तर हा भाग काय हरकत नाही, हा त्याच अनुषंगाने अभ्यासात काय नावात बदल करण्याची गरज नाही. तर परदेशातून भारतीय लोकांना पैसे मिळवून देण्याची ही सोय त्याला आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण म्हणता येईल. भारतीय पोस्ट, भारत सरकार आणि वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफर नावाची एक कंपनी जी आंतरराष्ट्रीय त्या पैशाचं हस्तांतरण करते. जवळपास 190 किंवा 195 देश आहे. त्या 190-195 देशामध्ये या कंपनीचं जाळ आहे. तर त्याच्या माध्यमातून ते काय करतात, त्या एवढ्या सगळ्या देशातून भारतातील परंतु वैयक्तिक पातळीवर ध्यानात घ्या, म्हणजे कंपन्यांमध्ये व्यवसाय संघटनांनी पैसे पाठवतात, खाजगी व्यक्तीला आपल्याला पैसे पाठवण्याची सोय या ठिकाणी आहे. तर परदेशामध्ये अनेकदा नोकरीनिमित्त जी लोक जातात त्यांना त्यांच्या कुटुंबियांना पैसे पाठवण्यासाठी या सेवेचा वापर करता येतो. याच्या माध्यमातून परदेशातील लोक जवळपास जे काही 195 देश आहे, 195 देशातील लोक भारतातील त्यांच्या नातेवाईकांना किंवा व्यक्तीला पैसे हस्तांतरित करू शकतात. ते पैसे पाठवतात भारतीय पोस्टला वेस्टर्न युनियन या सर्व्हिसच्या माध्यमातून, आणि आपल्याला ते पैसे आल्याचं कळल्यानंतर आपण पोस्ट खात्यात जाऊन आपली ओळख सादर करून तो फॉर्म वगैरे असतो तो भरावा लागतो. ओळख आपल्याला आपली पटवून द्यावी लागते, त्यानंतर ते पैसे आपल्याला दिले जातात. परदेशातून पैसे मिळवण्यासाठीही आपल्याला आंतरराष्ट्रीय निधी हस्तांतरण नावाची सोय होती. हा झाला तिसरा भाग. आता चौथा भाग आपल्याला या अंतर्गत शिकायला मिळतो तो सामान्य सेवेचा, किरकोळ सेवा. पहिला मुद्दा त्या अंतर्गत तो सामान्य पोस्ट. सामान्य पोस्ट काय तर यामध्ये सर्वसाधारणरित्या थर्ड पार्टी जे काही उदाहरणार्थ
आपलं लाईट बिल भरणं आहे, टेलिफोन बिल भरणं आहे, त्यानंतर अनेकदा सरकारी नोकरी असतात, त्या नोकरीसाठी आपल्याला अर्ज करायचे असतात, त्या अर्जाची विक्री, अर्जाची स्वीकृती यासारख्या गोष्टी देखील त्या ठिकाणी पार पाडल्या जातात. आणि त्या MPSC UPSCचे अर्ज असतात, त्या अर्जांची विक्री आता ऑनलाईन सगळं झालं. पहिल्यांदा ते ऑफलाईन चालायचं, ते अर्ज सुटल्यानंतर पोस्टात जाऊन ते अर्ज घ्यावे लागायचे, भरून परत पोस्टात आपल्याला जमा करावं लागायचे. त्याच्या फी असायच्या, सरकारी नोकरीच्या कोणत्याही फी पोस्टात भरावं लागायच्या. आता स्टेट बँकेचे चलन येतात, आपण ते जाऊन भरतो, परंतु आधीपासून ती प्रक्रिया ज्यावेळेस या बँकिंग प्रणाली इतक्या मोठ्या नव्हत्या, त्यावेळेस पोस्ट ऑफिस हेच सर्वसाधारणरित्या पत्र व्यवहाराचं किंवा पैसे हस्तांतरणाचं साधन म्हणून वापरलं जायचं. तर थर्ड पार्टी ट्रान्झॅक्शन या माध्यमातून पार पाडलं जायचं. लाईट बिल भरणं, टेलिफोन बिल भरणं, मोबाईलचे पोस्टपेडचे बिलं भरण्याची कामं त्या ठिकाणी घेतली जायची. ते मला म्हटलं परीक्षांची फी घेणं, परीक्षाचे फॉर्म विकणं, परीक्षेचे फॉर्म जमा करून घेणं, अशी देखील काम या सामान्य पोस्टच्या माध्यमातून किंवा या सामान्य सेवेमधील अंतर्गत किरकोळ सेवा, आधी त्याला किरकोळ सेवेचं नाव होतं, त्या अंतर्गत ते मिळायचं. आता याच्यातला दुसरा आणि शेवटचा प्रकार आहे, तो आहे ई पोस्ट किंवा इलेक्ट्रॉनिक पोस्ट. ई पोस्ट किंवा इलेक्ट्रॉनिक पोस्टच्या माध्यमातून काय होतं का, एक पोस्ट खातं काय करतं का, तो संदेश, छापील संदेश, जसं पहिले तार होते, तार बंद झाल्यामुळे कदाचित हा प्रकार ॲड केलेला असतो. टेलिग्राम नावाची सेवा, तार काय असायचं की जवळपास कमी शब्दाचा मजकूर आपण ते टाईप केला जातं, एक मशीन असायचं टेलिग्राम मशीन, त्याच्यावर तो टाईप व्हायचा आणि ते मशीन तो संदेश संबंधित पोस्ट खात्याकडून जायचा आणि लवकरात लवकर ते मजकूर त्या ठिकाणी पोहोचवण्याची इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून ते तार सेवा वापरायची, परंतु ती बंद झाली आता ती सेवा. त्याला पर्याय म्हणून ई पोस्ट आली असेल. याच्यामध्ये काय, आता समजा उदाहरणार्थ यामध्ये होतं का, तो मजकूर टाईप वगैरे होतो आणि तो टाईप झाल्यानंतर तो मजकूर जसं आपण मेल करतो तसं तो मजकुराचा मेल हा दुसऱ्या पोस्ट ऑफिसला केला जातो. त्याच्यामध्ये ज्याला तो मजकूर किंवा तो मेसेज द्यायचा त्याचा पत्ता वगैरे टाकलेला असतो. मग अशा वेळेस काय होतं, त्याची प्रिंट तिकडचा तो पोस्टमन किंवा तिकडचं जे कोणी अधिकारी असतील त्या मेलची प्रिंट काढतील, ते वाचतील का मजकूर काय आणि कोणाचा पत्ता आहे, तर त्या पत्त्यावर लगेच तात्काळ तो मेसेज पाठवण्याची किंवा ती तरतूद करून देण्याची किंवा तिथपर्यंत तो मेसेज पोहोचवण्याची सुविधा आहे. आता हे थोडंसं आपल्याला, तुम्हाला मला थोडंसं काही किरकोळ वाटतं का, आता इतकी सोय झाली, व्हॉट्सअप आलं, अमुक आलं, आपण लगेच लवकर पाठवू शकतो. पण अजूनही काही ग्रामीण भागात म्हणा लोकांना किंवा अशिक्षित लोकांना ते वापरता येत नाही. मग त्यांना जर लवकरात लवकर आपली माहिती किंवा आपल्याकडील एखादी महत्त्वाचं काम गोपनीय पातळीवर म्हणा ते आपल्याला संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवायचं, तर या ई पोस्टचा वापर करून इलेक्ट्रॉनिक पद्धतीतून पोस्ट केलं जातं. जसं आपण पत्र पाठवतो, पोस्ट ऑफिसमध्ये जमा करतो, ते पोस्ट ऑफिस ते डिलिव्हर करतं, तसं हे इलेक्ट्रॉनिक पत्र आहे. मजकूर ते डायरेक्ट थेट टाईप करतात आणि मेल पद्धतीसारखं तो दुसऱ्या पोस्ट ऑफिसला लगेच पाठवून देतात. ज्याला सांगायचं त्या व्यक्तीचा पत्ता पण व्यवस्थित दिलेला असतो. ते पोस्ट कार्यालय तो मजकूर वाचतं, त्याची प्रिंट काढतं आणि संबंधित प्रिंट त्या पत्त्याच्या आधारे व्यक्तीपर्यंत पोच करून देतं. तर ही सेवा ई पोस्ट अंतर्गत येते. तर सर्वसाधारण त्या अतिशय सोपा भाग आहे, खूप मर्यादित भाग आहे. आधीच्या पुस्तकामध्ये खूप जास्त स्वरूपात सेवा होत्या. तर आपण जर आजच्या व्हिडिओमध्ये बघितले, संप्रेषण होतं, संदेशवहन सेवा होती. संदेशवहनमध्ये दोन प्रकार केलेले, डाक सेवा आणि आधुनिक संदेशवहनाची साधनं किंवा संप्रेषणाची साधनं. डाक सेवेअंतर्गत ह्या व्हिडिओत आपण 4 भाग बघितले. पहिला बघितला टपाल सेवा. टपाल सेवेअंतर्गत आपण पहिलं बघितलं आंतरदेशीय पत्र, त्यानंतर आपण माहिती बघितलं पार्सल सेवा, त्यानंतर पाकिट किंवा लखोटा सेवा, त्यानंतर बिल मेल सर्व्हिसेस माहिती आपण त्या अंतर्गत घेतल्या. बुक पोस्ट सेवा आपण त्या अंतर्गत बघितली. त्यानंतर आपण विशेष टपाल सेवा बघितल्या. विशेष टपाल सेवेमध्ये आपण व्यावसायिक पोस्ट नावाची सेवा बघितली, त्यानंतर लॉजिस्टिक पोस्ट नावाची एक सेवा बघितली, त्यानंतर आपण बिल मेल नावाची एक सेवा बघितली. त्यानंतर आपण तिसरा भाग त्या अंतर्गत शिकायला घेतला, तो पैसे हस्तांतरणाच्या सुविधा. पैसे हस्तांतरणामध्ये पहिला भाग होता इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण. मी तुम्हाला सांगितलं त्याला मनी ऑर्डर असा शब्दप्रयोग वापरा. त्यानंतर आपण दुसरा भाग त्याच्यामध्ये बघितला की तात्काळ निधी हस्तांतरण, त्याच्यामध्ये त्याला आपण शब्द वापरला तात्काळ मनी ऑर्डर असा शब्द वापरा. आणि तिसरा आपण त्यामध्ये बघितला आंतरराष्ट्रीय पैसे हस्तांतरणाचा एक सुविधा. त्यानंतर आपण तो तिसरा भाग संपल्यानंतर आपण सामान्य सेवेमध्ये पहिलं आपण सामान्य पोस्ट नावाची सेवा बघितली आणि दुसरी आपण ई पोस्ट नावाची सेवा बघितली. तर एकंदरीत आपण आजच्या तासाला संप्रेषण सेवा, संदेशवहन जे काही सेवा तिचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या अंतर्गत जो काही पहिला भाग आहे डाक सेवा आणि त्या डाक सेवेअंतर्गत येणाऱ्या इतर 4 सेवा, टपाल सेवा, विशेष टपाल सेवा, पैसे हस्तांतरणाच्या सेवा आणि सामान्य सेवा, या 4 सेवा अभ्यासण्याचा प्रयत्न केला. अपेक्षा करतो या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून त्या तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने व अधिक सुटसुटीतपणे समजल्या असतील. काही अडचणी वाटल्यास व्हिडिओ रिवाइंड करून ऐकण्याचा प्रयत्न करा. अतिशय जितक्या सोप्या पद्धतीने सांगता येणं गरजेचं होतं तितक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला.
तुम्ही व्हिडिओ एकदा ऐकला किंबहुना अडचण वाटली तर पुन्हा एकदा ऐकला तर मला निश्चितपणे खात्री आहे की तुम्हाला काही विशेष अशा अडचणी शिल्लक राहणार नाही. एक भाग आपला बाकी येते म्हणजे आधुनिक संप्रेषणाची साधनं. लवकरच त्याचा देखील व्हिडिओ मी घेऊन येतोय. त्या माध्यमातून त्याही गोष्टीवर चर्चा होईल आणि आपलं हे प्रकरण संपन. सध्या तुम्ही इथपर्यंत जे झाले ते व्यवस्थित ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. लवकरच भेटू पुढील व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.